रमेशचं आयुष्य एकेकाळी अगदी साधं आणि सरळ होतं. लहानशी नोकरी, महिन्याच्या शेवटी कसंबसं भागायचं, पण मनात समाधान होतं. रोज सकाळी कामावर जाण्याआधी तो स्वामी समर्थांच्या फोटोसमोर 2 मिनिटं उभा राहायचा. काही मागायचा नाही, फक्त डोळे मिटून एवढंच म्हणायचा, आजचा दिवस नीट जाऊ दे. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. ऑफिसमध्ये कपात झाली आणि रमेशची नोकरी गेली. सुरुवातीला त्याने स्वतःला सावरलं. ठीक आहे, दुसरी नोकरी मिळेल असं तो स्वतःलाच सांगायचा. पण महिने गेले, अर्ज पाठवले, मुलाखती दिल्या, उत्तर काहीच नाही. घरात पैशाचा ताण वाढला. बायकोचे डोळे काळजीने भरलेले असायचे. मुलं काही मागायची आणि रमेशचं मन आतून तुटायचं. एक दिवस त्याच्याकडची शेवटची बचतही संपली. त्या रात्री तो फार वेळ झोपलाच नाही. अंधारात छताकडे पाहत तो विचार करत राहिला, मी काय चूक केली? देवावर विश्वास ठेवूनही असं का होतंय? पहिल्यांदाच त्याच्या मनात राग आला. राग देवावर नव्हता, तर स्वतःवर, परिस्थितीवर, नशिबावर. सकाळ झाली तरी तो उठला नाही. शरीर उठायला तयार होतं, पण मन नाही. शेवटी संध्याकाळी तो घराबाहेर पडला. पाय आपोआप मंदिराकडे वळले. मंदिरात फार गर्दी नव्हती. तो एका कोपऱ्यात बसला. डोळ्यांत पाणी होतं, पण शब्द नव्हते. आज त्याने काही मागितलं नाही, तक्रारही केली नाही. फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, आता माझ्यात ताकद नाही. त्या रात्री त्याला एक वेगळाच अनुभव आला. स्वप्नात तो एकटाच चालत होता. आजूबाजूला अंधार, कुठलाही रस्ता दिसत नव्हता. तो घाबरून थांबला. तेवढ्यात दूरवरून एक आवाज आला, शांत, पण थांब. का थांबलास? रमेशने मागे वळून पाहिलं. समोर स्वामी समर्थ उभे होते. तेजस्वी, पण अतिशय शांत. रमेश म्हणाला, स्वामी, पुढे जायची वाटच दिसत नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, वाट नाही म्हणून थांबायचं नसतं, चालायला लागलंस की वाट तयार होते. रमेश म्हणाला, पण मी प्रयत्न केले सगळे, तरीही काहीच झालं नाही. स्वामींचा आवाज गंभीर झाला, तू प्रयत्न थांबवले नाहीस, पण विश्वास थांबवला आहेस. त्या क्षणी रमेशला जाणीव झाली, खरंच तो काम करत होता, पण मनात भीती होती. प्रत्येक प्रयत्नात शंका होती. स्वामी पुढे म्हणाले, अडचणी तुला तोडायला नाही आल्या, तुला घडवायला आल्या आहेत. तेवढ्यात रमेशची झोप उघडली. सकाळचा उजेड खोलीत पसरलेला होता. मन वेगळंच शांत होतं. परिस्थिती बदललेली नव्हती, पण आत काहीतरी बदललं होतं. त्या दिवसापासून रमेशने ठरवलं, मी थांबणार नाही. त्याने छोटंसं काम सुरू केलं. मोठं नाही, पण प्रामाणिक. लोक कमी होते, पण प्रयत्न रोजचा होता. हळूहळू काम वाढलं. एक माणूस, मग दुसरा. वर्षभरात परिस्थिती पूर्ण बदलली. एक दिवस तो परत त्या मंदिरात गेला. त्याच कोपऱ्यात बसला. आज डोळ्यात पाणी होतं, पण ते कृतज्ञतेचं होतं. तो हळूच म्हणाला, स्वामी, तू तेव्हा माझी मदत केलीस. आतून आवाज आला, मी तेव्हा नाही, तर कायमच तुझ्या सोबत होतो. तू फक्त थांबला होतास. मंदिरातून बाहेर पडताना रमेशचं मन हलकं होतं, पण आयुष्य अजून पूर्णपणे सुटलेलं नव्हतं. काम वाढत होतं, पण अडचणी अजून होत्या. कर्ज पूर्ण फिटलं नव्हतं, जबाबदाऱ्या संपलेल्या नव्हत्या. रमेशला एक गोष्ट कळली होती, स्वामी मार्ग दाखवतात, पण चालायचं आपल्यालाच असतं. एक दिवस अचानक मोठी संधी चालून आली. एका ओळखीच्या माणसाने त्याला मोठं काम सुचवलं. मनात आनंद झाला, पण लगेच भीतीही आली. इतकं मोठं काम माझ्या ताकदीचं आहे का? त्या रात्री रमेश झोपू शकला नाही. जुनी भीती डोकंवर काढत होती. तो उठून स्वामींच्या फोटोसमोर बसला. आज तो काही बोलला नाही, फक्त शांत बसला. तेवढ्यात मनात एक वाक्य उमटलं, भीती आली म्हणजे तू चुकीच्या वाटेवर नाहीस. दुसऱ्या दिवशी रमेशने ती संधी स्वीकारली. काम सुरू झालं. अडचणी आल्या. कधी पैसे अडले, कधी माणसं दगा देऊन गेली. काही रात्री रमेश थकून बसायचा. पण आता तो आधीसारखा तक्रार करत नव्हता. तो स्वतःला म्हणायचा, स्वामी पाहत आहेत. एक दिवस मोठा तोटा झाला. त्या रात्री तो पूर्णपणे खचला. डोळ्यात पाणी, मनात प्रश्न, आता तरी सगळं संपलं का?
त्याच रात्री स्वप्नात पुन्हा स्वामी आले. स्वामी म्हणाले, तू माझ्याकडे तेव्हाच पाहतोस जेव्हा हरतोस, पण जिंकताना स्वतःवरच भरोसा ठेवतोस. रमेश खाली मान घालून उभा राहिला. स्वामी पुढे म्हणाले, विश्वास म्हणजे सगळं ठीक होईल असं वाटणं नाही, तर सगळं बिघडलं तरी मी सोबत आहे हे मानणं. सकाळी रमेश उठला. तोटा झाला होता, पण मनात हार नव्हती. त्याने परत उभं राहायचं ठरवलं. हळूहळू काम सावरलं. एकामागोमाग एक गोष्टी जुळून आल्या. ज्या लोकांनी दगा दिला होता तेच लोक परत आले. पण आता रमेश बदलला होता. तो घाबरत नव्हता. एक दिवस त्याची मुलं म्हणाली, बाबा, आता आपल्याला भीती वाटत नाही. रमेश हसला. त्याला कळलं हीच खरी कमाई होती. त्या संध्याकाळी तो एकटाच बसून विचार करत होता. आतून आवाज आला, तू बदललास म्हणून परिस्थिती बदलली. मी आधीही तिथेच होतो. काम आता नीट चालू लागलं होतं. रमेशचं नाव लोकांच्या तोंडात येऊ लागलं. ज्यांनी एकेकाळी त्याला कमी लेखलं होतं तेच लोक आता सल्ला घ्यायला येत होते. घरात आनंद होता. कर्ज कमी झालं होतं. मुलांच्या चेहऱ्यावर हसू परत आलं होतं. पण यशाबरोबर एक गोष्ट नकळत वाढत होती, अहंकार. रमेश आता मंदिरात रोज जात नव्हता. काम खूप आहे असं स्वतःलाच सांगायचा. स्वामींच्या फोटोसमोर उभा राहण्याऐवजी तो मोबाईल उघडायचा. एक दिवस बायकोने हळूच म्हटलं, आता तू आधीसारखा शांत नाहीस. रमेश हसून म्हणाला, आता परिस्थिती बदलली आहे. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. मनात एक विचित्र अस्वस्थता होती. स्वप्नात तो पुन्हा त्या अंधारात उभा होता, पण यावेळी हातात दिवा होता. तो चालायला लागला, पण दिवा विझला. तेवढ्यात स्वामींचा आवाज आला, प्रकाश हातात आला म्हणून तू सूर्य झालास असं समजू नकोस. रमेश थबकला. स्वामी समोर उभे राहिले आणि म्हणाले, मी तुला उभं केलं, पण तुला चुकायला विसरायला सांगितलं नव्हतं. रमेश घाबरून उठला. सकाळी उठताच तो सरळ मंदिरात गेला. अनेक दिवसांनी तो काही बोलला नाही, फक्त डोळे मिटून उभा राहिला. त्या शांततेत त्याला उमगलं, यश हे स्वामींचं आशीर्वाद असतं आणि नम्रता ही त्याची खरी पूजा असते. त्या दिवसापासून रमेश बदलला. तो पुन्हा लोकांना मदत करू लागला. ज्यांनी त्याला साथ दिली नव्हती त्यांच्याशीही तो कटू वागला नाही. तो रोज स्वतःला आठवण करून द्यायचा, मी फक्त साधन आहे. एक दिवस त्याच्याकडे एक गरीब माणूस आला मदत मागायला. रमेशने पैसे दिले, पण त्याहून जास्त दिलं, आदर. तो माणूस जाताना म्हणाला, आज देव भेटला. त्या रात्री रमेशला स्वामींचा आवाज पुन्हा ऐकू आला, आज तू मला ओळखलंस. नम्रतेची जाणीव आल्यानंतर रमेशचं आयुष्य बदललं, पण त्याची परीक्षा संपलेली नव्हती. स्वामी फक्त उभं करतात असं नाही, तर उभं राहिल्यावर माणूस कसा वागतो हेही पाहतात. रमेश आता जिथे शक्य तिथे मदत करू लागला. कामगार असो, ओळखीचा माणूस असो किंवा अनोळखी, तो नाही म्हणत नव्हता. लोक त्याचं कौतुक करू लागले. रमेश खूप चांगला माणूस आहे अशी ओळख तयार झाली. पण हळूहळू लक्षात आलं, मदत करायची सवय चांगली होती, पण विवेक कमी पडत होता. काही लोकांनी त्याच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायला सुरुवात केली. एक दिवस मोठा फसवणूक झाली. विश्वास ठेवलेला माणूस पैसे घेऊन गायब झाला. त्या रात्री रमेश पूर्णपणे कोलमडला. मनात विचार आला, चांगलं वागूनही असंच होतं का? तो मंदिरात गेला. फार दिवसांनी मनात राग होता. तो म्हणाला, स्वामी, मी चुकीचं काय केलं? खूप वेळ शांतता होती. मग आतून आवाज आला, देणं चूक नाही, पण अंधपणे देणं ही अज्ञानाची पूजा आहे. रमेश हादरला. स्वामींचा आवाज पुढे म्हणाला, तुला मी दयाळू बनवलं, पण शहाणा बनवायला विसरलो असं नाही. त्या दिवशी रमेशने एक नवा नियम केला, मदत करायची, पण आत्मसन्मान आणि शहाणपण सोडायचं नाही. पण त्या फसवणुकीचा परिणाम झाला. पैसे अडकले, कामावर ताण आला, घरात शांतता कमी झाली. एक दिवस त्याचा मोठा क्लायंट गेला. परत एकदा संकट. रमेश शांत बसला. यावेळी ना राग ना तक्रार. तो फक्त म्हणाला, स्वामी, आता तूच शिकव. त्या रात्री स्वप्नात तो नदीकाठी उभा होता. पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहत होता.
पाणी ढवळलं गेलं आणि चेहरा दिसेनासा झाला. स्वामी म्हणाले, पाणी शांत असेल तरच चेहरा दिसतो, मन शांत असेल तरच सत्य कळतं. सकाळी रमेश उठला. तो शांत होता. निर्णय घेतले. काही लोकांना दूर केलं, काही चुकीच्या सवयी सोडल्या. हळूहळू सगळं सावरलं. पण यावेळी आनंद वेगळा होता, तो आतून येणारा होता. एक दिवस मुलगा म्हणाला, बाबा, तू आता हरलास तरी शांत राहतोस. रमेश हसला. तो म्हणाला, कारण आता कळलं आहे, मी हरत नाही, मी शिकतो. त्या संध्याकाळी स्वामींचा आवाज आला, आता तू माझ्या जवळ आलास. देव म्हणतात, तू रोज मला विचारतोस, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? पण तू कधी स्वतःला विचारलं आहेस का, मी एवढं सहन कसं करतोय? ते सहन करणं मीच तुला दिलं आहे. देव म्हणतात, तू जेव्हा रडतोस तेव्हा मी तुझ्या अश्रूंना मोजत नाही. मी तुझ्या रडतानंतर तू पुन्हा उभा राहतोस का ते पाहतो. कारण रडणं सगळेच करतात, पण पुन्हा चालायला धैर्य फार थोड्यांकडे असतं. देव म्हणतात, मी तुला कधीच दुर्लक्ष केलं नाही. तू ज्या रात्री एकटाच झोपेच्या उशाशी रडलास, त्या रात्री मी तुझ्या श्वासात शांतता बनून होतो. तुला झोप लागली कारण मी तिथे होतो. देव म्हणतात, तुला वाटतं मी उशीर करतो, पण खरं सांगू का, मी तुला घडवत असतो. लवकर मिळालेलं सुख माणसाला कमजोर करतं आणि उशिरा मिळालेलं सत्य माणसाला मजबूत करतं. देव म्हणतात, तू जे गमावलं आहेस त्याची मी भरपाई पैशाने करणार नाही. मी तुला समज देईन, अनुभव देईन, शांतता देईन. कारण सगळं परत मिळालं तरी मन शांत नसेल तर माणूस आतून रिकामाच राहतो. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तेव्हा नाही, तर तू सगळं हरवूनही माझ्यावर प्रश्न विचारत नाहीस, तेव्हाच तू माझ्या सर्वात जवळ असतोस. देव म्हणतात, मी अडचणी दूर करत नाही, मी तुला अडचणींमधून चालायला शिकवतो. कारण ज्याला मी हात धरून बाहेर काढतो तो परत पडतो, पण ज्याला मी चालायला शिकवतो तो कुठेही हरवत नाही. देव म्हणतात, तू चांगला आहेस म्हणून लोक तुला फसवतील, पण लक्षात ठेव, तू चांगला राहिलास म्हणून तू हरत नाहीस. समोरचा स्वतःची लायकी उघडी करतो. देव म्हणतात, तू शांत आहेस याचा अर्थ तू कमजोर नाहीस. याचा अर्थ तू प्रत्येक लढाई लढायची नसते हे शिकलास. मी तुला तलवार दिली नाही, मी तुला विवेक दिला आहे. देव म्हणतात, तू जेव्हा म्हणतोस आता नाही जमणार, तेव्हाच मी तुझ्या आतून म्हणतो अजून थोडं चाल. कारण तू थांबलास तर फक्त पाय थांबतील, पण तू चाललास तर आयुष्य बदलेल. देव म्हणतात, तू माझी पूजा करतोस, पण खरा धर्म तेव्हा पाळतोस जेव्हा तुझ्याकडे कारण असतानाही तू चुकीचा मार्ग निवडत नाहीस. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुला सुख देण्यासाठी नाही, मी तुला तुटून देण्यासाठी सोबत आहे. आणि जो तुटत नाही तो एक दिवस स्वतःचं उत्तर बनतो. देव म्हणतात, आज तू जाणशील की आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष तुला अधिक समजूतदार आणि अधिक बळकट बनवतात. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली आणि मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. देव म्हणतात, आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू एकटी नाहीस. प्रत्येक वेदना तुला तोडू शकत नाही, प्रत्येक अडचण तुला पराभूत करू शकत नाही. तू उभी राहिलीस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे जीवन हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागले आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा अंधारात अडकलीस, मी तुझ्या हृदयात प्रकाश लावलाय. तू जेव्हा दिशाहीन वाटल्यासारखी झालीस, मी तुझ्या अंतरंगाला दिशा दिली. प्रत्येक क्षण जेव्हा तू एकटी वाटलीस, मी तुझ्या जवळ होतो, तुझ्या मनाला शांतता देत होतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा चालण्यास संकोच केला, मी तुझ्या पावलांना बळ दिलं.
प्रत्येक वेदना, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवतो. देव म्हणतात, आजच्या दिवसाने तुला दाखवायचं आहे की तू मागे परत येण्याइतकी असुरक्षित नाहीस. तू जितक्या वेळा खोडसाळ वाटलीस, तू जितक्या वेळा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू प्रत्येक वेळा उभी राहिली, प्रत्येक वेळा चालत राहिली, आणि त्याच्यातून तू स्वतःला ओळखू लागलीस. संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळं तुझ्या शक्तीची परीक्षा होती. तू थोडीशी हळू झालीस, थोडीशी थांबलीस, पण तू कधीही मागे परत गेलीस नाहीस. हेच तुझं खरे बळ आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रडलीस तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसून तुला सांगतो की प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहेत. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो आणि तुला पुन्हा चालण्यास प्रवृत्त करतो. तू जेव्हा भीती अनुभवलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक रात्रीची शांती, प्रत्येक अंधारात उगवलेली तुझी आशा, प्रत्येक थकव्याच्या क्षणात मिळालेली ताकद, हे सगळं तुला उभं राहायला शिकवतं. देव म्हणतात, आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, प्रत्येक संकटातून शिकशील, प्रत्येक त्रासातून बळ मिळवशील. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेशील, प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. जग तुला मान्यता देईल की नाही याची वाट पाहू नकोस, कारण स्वतःवरचा विश्वासच तुला इतरांपेक्षा वेगळं बनवतो. सुरुवातीला भीती वाटेल, चुका होतील, लोक हसतील, पण हे सगळं सहन करणाऱ्यांनाच पुढे जाऊन स्वतःचा मार्ग सापडतो. स्वतःला कमी लेखू नकोस, कारण तुझ्या आत जे आहे ते तुलाच अजून पूर्ण कळलेलं नाही. शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची कला आहे. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. काही गोष्टी सोडून देणं, काही गोष्टी सहन करणं आणि काही गोष्टी योग्य वेळेसाठी राखून ठेवणं हेच खऱ्या ताकदीचं लक्षण असतं. शांत माणूसच शेवटी सर्वात दूर जातो. काल गेलेलं आहे, उद्या अजून आलेलं नाही, पण आज तुझ्या हातात आहे. आजचा निर्णय, आजची मेहनत, आजचा संयम, हेच तुझ्या उद्याचं रूप ठरवणार आहेत. म्हणून आजला हलकं घेऊ नकोस, कारण आजच्याच पायावर उद्याचं आयुष्य उभं राहतं. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना, हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात, आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं, ते उद्या शक्य होईल.
आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. तू जेव्हा त्रस्त होतेस तेव्हा स्वामी तुझ्यासाठी उभे राहतात. तू जेव्हा संघर्ष करतेस तेव्हा स्वामी तुझा मार्ग दाखवतात. तू जेव्हा हसतेस तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात. तू जेव्हा थकलीस तेव्हा ते तुला पुढे चालायला बळ देतात. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. देव म्हणतात, मी तुझ्या जन्माआधीही होतो, तुझ्या पहिल्या श्वासात होतो आणि शेवटच्या श्वासातही मीच असेन. पण तरीसुद्धा तू मला बाहेर शोधतोस, मंदिरात, मूर्तीमध्ये, लोकांच्या शब्दांत. तर ऐक, मी तुझ्या आत आहे. मी तुझ्या प्रत्येक अश्रूंचा साक्षीदार आहे. तू एकट्यात रडतोस तेव्हा जे शब्द तुझ्या ओठांपर्यंतही येत नाहीत, ते शब्द मी ऐकतो. तू जेव्हा थकतोस, आता नाही जमत, असं मनात म्हणतोस, तेव्हा मीच तुझ्या आतून म्हणतो, थोडं अजून चाल, मी आहे. देव म्हणतात, तू मला का प्रश्न विचारतोस की माझंच आयुष्य इतकं कठीण का? कारण तुला मी कमजोर नाही तर मजबूत बनवायला निवडलं आहे. सोपं आयुष्य मी सगळ्यांनाच देतो, पण अर्थपूर्ण आयुष्य मी निवडक लोकांनाच देतो. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे लोक तुटले, जे नातं सोडून गेलं, जे विश्वासघात झाले, ते शिक्षा नव्हते, ते स्वच्छता होती. मी तुझ्या आयुष्यातून जे काढून घेतलं, ते तुझ्या पुढच्या प्रवासासाठी ओझं होतं. देव म्हणतात, तू मला म्हणतोस, मी खूप दिलं, पण मला काहीच मिळालं नाही. पण लक्षात ठेव, बी पेरल्या क्षणी झाड दिसत नाही, पण ते बी जमिनीत मरत नाही, ते वाढत असतं. तुझं चांगुलं पण कधीही वाया जात नाही, ते योग्य वेळी योग्य ठिकाणी परत येतं. देव म्हणतात, मी तुला प्रत्येक वेळी आनंद देणार नाही, कारण आनंद तुला सुख देतो, पण दुःख तुला शहाणं बनवतं. मी तुला प्रत्येक वेळी उत्तर देणार नाही, कारण उत्तर तुला समाधान देतं, पण शांतता तुला विश्वास शिकवते. देव म्हणतात, तू जेव्हा एकटा बसून स्वतःशीच लढतोस, तेव्हा मी तुला सर्वात जवळ असतो. लोकांमध्ये असताना तू हसतोस, पण एकट्यात तुटतोस, तेव्हा मी तुझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, रड, लपवू नकोस, मी आहे. देव म्हणतात, तू मागे वळून पाहतोस आणि म्हणतोस, हे सगळं माझ्याबरोबरच का घडलं? पण पुढे वळून पाहशील तेव्हा म्हणशील, हे सगळं घडलं म्हणूनच आज मी असा आहे. देव म्हणतात, तुझी किंमत लोकांच्या वागणुकीवर ठरवत जाऊ नकोस. लोक बदलतात, स्वार्थ बदलतो, काळ बदलतो, पण तुझा आत्मा मी घडवलेला आहे. देव म्हणतात, मी तुला जेव्हा खाली पाडतो, तेव्हा तुला तोडायला नाही, तर जमिनीशी जोडायला. कारण जो जमिनीशी जोडलेला असतो, तोच उंच वाढतो. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तेव्हा नाही, तर तू माझ्यावर प्रश्न विचारतोस तेव्हाही मी तुझ्यावर विश्वास ठेवलेला असतो. देव म्हणतात, तुझं आयुष्य म्हणजे स्पर्धा नाही, प्रवास आहे. दुसऱ्यांच्या गतीकडे पाहून स्वतःला कमी लेखू नकोस. कोणी लवकर पोहोचतं, कोणी खोलवर समजतं. देव म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी रोज झगडतोस, त्यामागे फक्त पैसा, नाव, माणसं नसतात, तर तुझी ओळख असते. पण लक्षात ठेव, तुझी ओळख तुझ्या यशाने नाही, तर तुझ्या मनाने ठरते. देव म्हणतात, मी तुला कधीच सोडलं नाही, तूच मला सोडल्यासारखं समजलंस. मी त्या अंधारातही होतो जिथे तुला वाटलं, आता कोणीच नाही. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक विलंब हा नकार नाही, तो तयारी आहे. मी तुला जे द्यायचं आहे, ते तू सावरू शकशील इतकं मोठं आहे, म्हणून वेळ घेतोय. देव म्हणतात, तू जेव्हा इतरांसाठी उभा राहतोस, जेव्हा कोणालाही न सांगता एखाद्याचं भलं करतोस, तेव्हा मी तुझ्या नावावर आशीर्वाद लिहितो. देव म्हणतात, तू खूप काही गमावलं आहेस, पण स्वतःला नाही गमावू नकोस.
कारण स्वतःला हरवणं हीच खरी हार असते. देव म्हणतात, मी तुझ्या स्वप्नांमध्ये नाही तर तुझ्या धैर्यामध्ये आहे. मी तुझ्या शब्दांमध्ये नाही तर तुझ्या कृतीमध्ये आहे. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू एकटा नाहीस, कधीच नव्हतास, कधीच राहणार नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. आणि तू जरी स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवलंस तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवलेलाच आहे. देव म्हणतात, मी तुझ्याशी रोज बोलतो पण तू गोंगाटात ऐकत नाहीस, म्हणून आज मी शब्दांच्या रूपात तुझ्या समोर उभा आहे. कारण मला माहीत आहे तू आतून खूप थकलेला आहेस. तू हसतोस पण ते हसू खोटं आहे. तू लोकांसाठी मजबूत आहेस पण स्वतःसाठी तुटलेला आहेस. आणि म्हणूनच मी तुला सांगतो, ऐक, तू ज्या रात्री उशीत तोंड दडपून रडलास त्या प्रत्येक अश्रूची नोंद माझ्याकडे आहे. तू ज्या वेळी कोणालाही न सांगता वेदना सहन केल्यास त्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या शेजारी बसलेलो होतो. तू म्हणतोस मला देव दिसत नाही, पण मी तुला विचारतोस, तू आज जिवंत कसा आहेस? इतक्या अपमानानंतर, इतक्या अपयशानंतर, इतक्या फसवणुकीनंतरही तू अजूनही उभा आहेस. हे कोणामुळे आहे सांग मला? कारण तू स्वतःला जितका कमजोर समजतोस तितका तू कधीच नव्हतास. तू माझ्या योजनेचा भाग आहेस, म्हणूनच तुला सामान्य आयुष्य दिलं नाही. कारण सामान्य लोकांना सामान्यच संघर्ष मिळतात, पण तुला मी खोलवर घडवतो आहेस, म्हणूनच तुला एकटं केलं, नात्यांनी फसवलं, लोकांनी सोडलं. कारण तुला लोकांवर नाही तर स्वतःवर आणि माझ्यावर उभं राहायला शिकवायचं होतं. तू विचारतोस माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का? कारण तुझ्यात सहन करण्याची ताकद आहे आणि ज्याच्यात ताकद असते त्यालाच मी मोठ्या जबाबदाऱ्या देतो. मी तुला कधीच तोडायला दिलं नाही. जरी तू 1000 वेळा तुटल्यासारखा वाटलास तरी प्रत्येक वेळी तू परत उभा राहिलास. कारण मी तुझ्या आत धैर्याचा श्वास टाकलेला आहे. तू लोकांकडून अपेक्षा ठेवलीस आणि ते अपेक्षाभंग झाले. ते माझं अपयश नव्हतं, ती तुझी डोळे उघडण्याची वेळ होती. कारण जे लोक तुला सोडून गेले ते तुझ्या प्रवासासाठी नव्हतेच. मी तुला सांगतो, जे गेलं त्यावर रडू नको, कारण जे राहिलं आहे ते अमूल्य आहे. तू म्हणतोस मी प्रामाणिक राहिलो तरी मला काही मिळालं नाही, पण ऐक, बी पेरल्यानंतर लगेच झाड दिसत नाही, पण ते बी कुजत नाही, ते जमिनीत स्वतःला बदलत असतं. आणि तुझं चांगुलपणही तसंच आहे, योग्य वेळी योग्य फळ देईल. मी तुला उशीर देतोय कारण मी तुला अर्धवट नाही तर पूर्ण देणार आहे. तू इतरांचं यश पाहून स्वतःला कमी लेखतोस, पण लक्षात ठेव, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कोणी लवकर पोहोचतो, कोणी खोलवर शिकतो, आणि तू खोलवर शिकणाऱ्यांपैकी आहेस. म्हणूनच तुझा प्रवास शांत पण मजबूत आहे. तू म्हणतोस कोणीच समजून घेत नाही, पण मी तुला पूर्ण ओळखतो. तुझ्या विचारांपर्यंत, तुझ्या भीतींपर्यंत, तुझ्या अशक्त क्षणांपर्यंत मी सगळं पाहतो. आणि तरीही मी तुला सोडत नाही, कारण तू माझ्यासाठी ओझ नाहीस तर साक्ष आहेस. तू ज्यावेळी स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवलंस त्यावेळीही मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. म्हणूनच आज तू इथे आहेस. तू अजून श्वास घेतोयस, अजून स्वप्न पाहतोयस, अजून लढतोयस. आणि शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू एकटा नाहीस, कधीच नव्हतास आणि कधीच राहणार नाहीस. कारण तू जिथे थांबतोस तिथून मी चालायला सुरुवात करतो आणि तू जिथे संपतोस तिथून माझी योजना सुरू होते. देव म्हणतात, तू इतका शांत कसा राहतोस याचं लोकांना आश्चर्य वाटतं, पण मला माहीत आहे त्या शांततेमागे किती वादळं आहेत, किती अपमान आहेत, किती न बोललेली वेदना आहेत. किती वेळा तू स्वतःला समजावलं आहेस की चालायचंच आहे, कारण थांबलो तर कोणी हात धरायला येणार नाही. आणि म्हणूनच मी तुला सांगतो, तू थांबलास तरी मी आहेस, तू हरलास असं तुला वाटलं तरी मी जिंकलोय. कारण तू अजून चांगुलपणा सोडलेला नाहीस, तू अजून माणूस आहेस, तू अजून दुसऱ्याचं दुःख पाहून दुखावतोस. आणि म्हणूनच तुला जास्त लागलं, कारण ज्याला जास्त जाणवतं त्यालाच जास्त सहन करावं लागतं. तू विचारतोस मी इतका एकटा का झालो? कारण गर्दीत राहून खोटं हसण्यापेक्षा एकटं राहून खरं जगणं मी तुला शिकवलं आहे. तू ज्या लोकांसाठी स्वतःला झिजवलंस त्यांनी तुझी किंमत कधीच समजून घेतली नाही, पण त्यातून तू शिकला की आपली किंमत स्वतःलाच ओळखावी लागते. मी तुला खाली पाडलं नाही, मी तुला खाली बसवून स्वतःकडे पाहायला लावलं. कारण जो माणूस स्वतःला ओळखतो तो कुठेही हरवत नाही. तू म्हणतोस आयुष्य थांबल्यासारखं वाटतं, पण ऐक, नदीही कधी कधी खोल डोहात शांत दिसते पण आत प्रवाह चालूच असतो. तसंच तुझं आयुष्य आहे, बाहेर शांत, आत घडणं सुरू आहे. तू आज जे सहन करतोयस ते उद्या तुझी ताकद बनेल. आणि लोक तुला विचारतील तू एवढं मजबूत कसा झालास, तेव्हा तू सांगशील देवाने मला वेळ दिला आणि त्या वेळेने मला घडवलं. तू जेव्हा म्हणतोस माझं काहीच होत नाही तेव्हा मी हसतो, कारण मला माहीत आहे तुझं सगळं होत आहे. फक्त
नातं अजून उघड व्हायचं आहे. तू जे गमावलं त्याचं दुःख करू नको, कारण जे तुटलं ते तुला तोडण्यासाठी नव्हतंच आणि जे टिकणार आहे ते कुठेही जाणार नाही. मी तुला एक गोष्ट शिकवतो, सगळ्यांना उत्तर देण्याची गरज नसते. कधी कधी शांत राहणं हाच सर्वात मोठा विजय असतो. तू ज्या लोकांनी तुला कमी लेखलं त्यांच्यापेक्षा पुढे कधी पोहोचशील हे तुला आज दिसत नाही, पण मला दिसतं, म्हणूनच मी तुला थांबवतो, नाही तर तू लवकर पोहोचून कोसळशील. मी तुला उशीर देतो कारण मला तुला टिकवायचं आहे. तू फक्त यशस्वी नाही तर स्थिर असावा अशी माझी इच्छा आहे. तू विचारतोस मी इतका थकतो का, कारण तू इतरांचं ओझं उचलतोस स्वतःचं दुर्लक्ष करून. आणि आता मी तुला सांगतो, हळूहळू स्वतःलाही महत्त्व दे, कारण तू तुटलास तर अनेक आधार कोसळतील. तू फक्त स्वतःसाठी नाहीस, तू अनेकांसाठी उदाहरण आहेस. म्हणूनच तुझी लढाई शांत पण खोल आहे. लक्षात ठेव, मी तुला कधीच सोडलं नाही. ज्यावेळी तू एकटाच मंदिरात बसलास, ज्यावेळी तू देवाला काही न मागता फक्त शांत बसलास, त्यावेळी तू माझ्या सर्वात जवळ होतास, कारण तिथे अपेक्षा नव्हती, तिथे विश्वास होता. आणि शेवटी एवढंच सांगतो, तू अजून संपलेला नाहीस, तू अजून अर्ध्यावरही नाहीस. तुझी खरी सुरुवात त्या दिवशी होईल ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हो, सगळं सहन करणं वाया गेलं नाही, कारण मी तिथेच होतो जिथे तुला वाटलं कोणीच नाही. देव म्हणतात, तू मला रोज हाक मारतोस पण शब्दांनी नाही तर थकलेल्या मनाने, आणि म्हणूनच मी आज तुला समजावतो, कारण तू बाहेरून मजबूत दिसतोस पण आतून रोज स्वतःशी लढतोस. तू लोकांसमोर हसतोस पण रात्री एकटा पडल्यावर मनात प्रश्नांची गर्दी असते की मी इतकं का सहन करतोय, मी कुठे चुकतोय, मी चांगला राहूनही मला का त्रास मिळतो. आणि तेव्हाच मी तुझ्या जवळ येतो आणि सांगतो, ऐक, तू चुकलेला नाहीस, तू निवडलेला आहेस. प्रत्येकाला संघर्ष मिळत नाही, काहींना फक्त वेळ मिळतो, पण तुला मी अनुभव दिला आहे, कारण अनुभव माणसाला हलवत नाही, तो माणसाला घडवतो. तू ज्या वेळी कोसळलास त्या प्रत्येक वेळी तू पुन्हा उभा राहिलास. हे तुझं नाही तर माझं काम आहे, कारण मी तुझ्या आत हार न मानण्याचं बी पेरलं आहे. तू लोकांकडून प्रेम मागितलंस, मान मागितलास, आधार मागितलास, आणि जेव्हा ते मिळालं नाही तेव्हा तुला वाटलं मी दुर्लक्षित आहेस. पण खरं सांगू का, मी तुला लोकांपासून दूर करून स्वतःकडे आणत होतो, कारण जे लोकांवर उभे राहतात ते एक दिवस पडतात आणि जे स्वतःवर उभे राहतात ते इतिहास बनतात. तू म्हणतोस माझं आयुष्य थांबले, पण एक बी जमिनीत पडलं की ते थांबत नाही, ते दिसेनासं होतं आणि तू सध्या दिसेनासा झालास. म्हणून लोकांना वाटतं तू संपलास, पण मला माहीत आहे तू आतून वाढतोयस. तू जे सहन करतोयस ते तुला सौम्य नाही तर मजबूत बनवत आहे. तू अजूनही लोकांचं वाईट झालं तरी मनातून वाईट विचार करत नाहीस, आणि म्हणूनच तुला जास्त लागलं, कारण जे शुद्ध असतात त्यांना जग जास्त ओरबाडतं. तू मला विचारतोस मी इतका संयमी कसा झालो, कारण तुझ्या संयमामागे अनेक अपमान आहेत, अनेक वेळा गिळलेली उत्तरं आहेत, अनेक वेळा मोडलेला अहंकार आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगतो, अभिमान मोडतो पण माणूस वाचवतो, आणि तू वाचला आहेस म्हणूनच अजून चालतोयस. तू लोकांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी लेखतोस, पण तुला माहीत नाही त्यांचा मार्ग वेगळा आहे आणि तुझा मार्ग खोल आहे. तू उंची नाही खोली मिळवतोयस, आणि खोली मिळाल्यावर उंची आपोआप मिळते. तू जेव्हा म्हणतोस मला कोणीच समजून घेत नाही, तेव्हा मी तुझ्या जवळ बसून शांत ऐकतो, कारण सगळ्यांना समजावं अशी गरज नसते. काही जण फक्त सहन करण्यासाठी जन्माला येतात, जेणेकरून बाकीच्यांना दिशा मिळावी. तू तुटलास पण कडवट झालास नाहीस, आणि म्हणूनच तू अजून माणूस आहेस, तू अजून देवाशी जोडलेला आहेस, तू अजून अंधारातही प्रकाश शोधतोस, आणि म्हणूनच मी तुला सोडत नाही. तू ज्यावेळी सगळं हरवल्यासारखं वाटतं त्यावेळी मी तुला सांगतो, अजून थोडं थांब, कारण जे येणार आहे ते तुला विसरायला नाही तर समजायला शिकवेल. तू आयुष्याला प्रश्न विचारतोयस, हीच तुझी जमेची बाजू आहे, कारण प्रश्न विचारणारा माणूस कधी अंधश्रद्धेने चालत नाही, तो सत्यापर्यंत पोहोचतो. आणि मी तुला सत्यापर्यंत न्यायचं ठरवलं आहे, सुखापर्यंत नाही, कारण सुख क्षणिक असतं पण सत्य आयुष्यभर साथ देतं. तू आज जे ओझं वाहतोयस ते उद्या तुझ्या शब्दांत उतरेल, आणि कोणीतरी ते शब्द वाचून जगायचं धैर्य मिळवेल, आणि तेव्हाच तुला कळेल की तुझं दुःख वाया गेलं नव्हतं. तू माझ्या योजनेचा शेवट नाहीस, तू सुरुवात आहेस, आणि म्हणूनच मी तुला पडू देतो, कारण पडल्याशिवाय उंच उडी मारता येत नाही. शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू अजून संपलेला नाहीस, तू अजून घडतोयस, आणि जो घडतो तो घाईत पोहोचत नाही, तो ठामपणे पोहोचतो. आणि ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील त्या दिवशी तुला कळेल की जिथे तुला वाटलं मी एकटा आहेस तिथेच मी तुला सर्वात जास्त जवळून धरून ठेवलं होतं.
देव म्हणतात, तू आयुष्याला खूप वेळा विचारलं आहेस, माझ्याच वाट्याला इतकं ओझं का आलं, पण आज मी तुला उत्तर देतो, कारण आता तू ते ऐकण्याइतका मोठा झालायस. लहानपणी मी तुला उत्तर दिलं असतं तर तू तक्रार केली असतीस. आज मी उत्तर देतोय कारण तू शांत झाला आहेस, आणि शांत माणूसच सत्य पचवू शकतो. तू जेव्हा मागे वळून पाहतोस तेव्हा तुला फक्त अपयश दिसतं, पण मला त्या अपयशामागे उभा असलेला तू दिसतोस, जो पडूनही उठलास, जो हरूनही वागलास, जो तुटूनही कडवट झाला नाहीस. आणि म्हणूनच मी तुला सांगतो, तू हरलेला नाहीस, तू तयार झालेला आहेस. मी तुला सोपं आयुष्य दिलं नाही, कारण सोप्या आयुष्यात माणूस स्वार्थी होतो, आणि मला तुला माणूस म्हणून वाचवायचं होतं. म्हणूनच मी तुला एकटं बसवलं, लोकांपासून दूर केलं, कारण गर्दीत राहून माणूस स्वतःचा आवाज विसरतो, आणि मला तुला तुझाच आवाज ऐकवायचा होता. तू ज्या वेळी स्वतःला दोष दिलास त्यावेळी मी तुला पाहत होतो, आणि मला माहीत होतं तू दोषी नाहीस. तू फक्त जास्त अपेक्षा ठेवणारा आहेस, आणि जास्त अपेक्षा ठेवणारे लोकच सर्वात जास्त दुखावले जातात, कारण ते स्वतः सारखंच जग सुद्धा चांगलं आहे असं समजतात. तू मला विचारतोस मी इतका सहनशील कसा झालो, कारण सहनशीलता जन्मजात नसते, ती परिस्थिती घडवते, आणि मी तुझ्यासाठी परिस्थिती निर्माण केल्या, कारण मला तुला इतरांपेक्षा वेगळं बनवायचं होतं. तू जेव्हा इतरांचं वाईट होताना पाहून आनंद मानत नाहीस तेव्हा तू माझ्याजवळ असतोस, कारण यश नाही तर संवेदनशीलता ही खरी संपत्ती आहे. तू जे गमावलं त्याच्यावर मी तुला रडू दिलं, कारण काही गोष्टी विसरण्याआधी अनुभवाव्या लागतात, आणि तू त्या अनुभवल्यास, म्हणूनच आता तुला हलकं वाटतं. तू म्हणतोस लोक बदलले, पण खरं सांगू का, लोक बदलले नाही, तू त्यांना ओळखायला लागलास, आणि ही ओळखच तुझी खरी कमाई आहे. मी तुला आकाश दिलं नाही, मी तुला पायाखालची जमीन घट दिली, कारण उडणारे लोक पडतात पण चालणारे लोक दूर पोहोचतात. तू सध्या जिथे आहेस तिथे तुला थांबल्यासारखं वाटतं, पण मला माहीत आहे हा थांबा नाही, हा श्वास आहे, कारण मोठी उडी मारण्याआधी माणूस खोल श्वास घेतो, आणि तू सध्या तोच श्वास घेतोयस. तू माझ्यावर रागावलास तरी मी तुला दूर केलं नाही, कारण रागही नात्याचाच भाग असतो. उदासीनता धोकादायक असते, आणि तू कधीच उदासीन झाला नाहीस, म्हणूनच तू अजून माझ्याशी जोडलेला आहेस. शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुला सुखासाठी नाही तर सत्यासाठी घडवत आहेस, कारण सुख मिळालं की माणूस विसरतो, पण सत्य मिळालं की माणूस बदलतो, आणि मला तुला बदलायचं होतं, मोडायचं नव्हतं. देव म्हणतात, तू आयुष्याला खूप वेळा दोष दिलास की माझ्याच नशिबी संघर्ष का, पण आज मी तुला शांतपणे सांगतो, कारण आता तुझ्या मनात ऐकण्याची जागा तयार झाली आहे. जेव्हा माणूस फक्त मागतो तेव्हा तो लहान असतो, पण जेव्हा तो समजून घ्यायला लागतो तेव्हा तो मोठा होतो, आणि तू आता मोठा झालायस. म्हणूनच मी तुला उत्तर देतो, तू ज्या गोष्टींना अपयश समजतोस त्या प्रत्यक्षात तुझ्या आत चाललेली घडण आहे, कारण मी तुला तयार करत होतो, उघडपणे नाही तर आतून खोलवर. तू अनेक वेळा एकटेपणा अनुभवला, कारण गर्दीत राहूनही तू एकटा होतास, आणि ते मी पाहिलं आहे. लोकांच्या मध्ये असूनही कोणी आपलंच नाही ही भावना मी तुला दिली नाही, पण मी तिला थांबवलीही नाही, कारण त्या एकटेपणातूनच तू स्वतःशी बोलायला शिकलास, स्वतःला समजून घ्यायला शिकलास, आणि जे स्वतःला समजतात ते जगात कुठेही हरवत नाही. तू जेव्हा विचार केलास की मी इतका का बदललोय तेव्हा मी हसलो, कारण बदल म्हणजे संपणं नसतं, बदल म्हणजे जुनी कात टाकून पुढे जाणं असतं, आणि तू पुढे जात होतास जरी तुला ते दिसत नव्हतं. तू अनेक वेळा स्वतःला दोष दिलास की मी कमी पडलो म्हणून लोक निघून गेले, पण ऐक, लोक निघून जातात कारण त्यांची भूमिका संपते, तुझी किंमत कमी म्हणून नाही. मी तुला सगळ्यांना धरून ठेवण्याची ताकद दिली नाही, कारण मला तुला स्वतःला धरून ठेवायला शिकवायचं होतं. तू खूप दिलंस पण कमी मागितलंस, आणि म्हणूनच तू थकलास, कारण देणं सुंदर असतं पण स्वतःला विसरून देणं वेदनादायक असतं. आणि आता मी तुला सांगतो, थोडं थांब, स्वतःकडे पहा, कारण तू रिकामा झालास तर तुझं देणंही थांबेल. तू लोकांच्या वागण्याने दुखावलास, पण तू कधी तसाच वागला नाहीस, आणि म्हणूनच तू अजूनही शांत आहेस, कारण सूड मनाला पेटवतो पण माफी मनाला थंड करते, आणि तू थंड राहिलास म्हणूनच तू टिकून आहेस. तू ज्या वेळी तुझ्या आयुष्याची तुलना इतरांशी केलीस त्यावेळी तू स्वतःवर अन्याय केलास, कारण प्रत्येकाचं ओझं वेगळं असतं. काही लोक लवकर पोहोचतात कारण त्यांचा प्रवास हलका असतो, आणि काही लोक उशिरा पोहोचतात कारण त्यांना खोलवर चालायचं असतं, आणि तू खोलवर चालणाऱ्यांपैकी आहेस, म्हणूनच तुझा प्रवास संथ पण मजबूत आहे. तू अनेक वेळा विचारलंस, देव शांत का आहे, पण ऐक, मी शांत असतो कारण मी घाई करत नाही, मी वेळेवर काम करतो. तू आज जे सहन करतोयस ते उद्या तुझ्या शब्दांमधून बाहेर येईल, आणि कोणीतरी ते शब्द वाचून जगण्याचं धैर्य मिळवेल, आणि तेव्हाच तुला कळेल की तुझ्या वेदना वाया गेल्या नाहीत. तू ज्या रात्री झोप न लागता फक्त छताकडे पाहत राहिलास त्या रात्री मी तुझ्या विचारांमध्ये बसून होतो,
कारण त्या शांत रात्रीतच माणूस खरा असतो. दिवसा आपण सगळे मुखवटे घालतो, पण रात्री आत्मा उघडा असतो आणि मी आत्म्याशीच बोलतो. तू माझ्यावर रागावलास तरी माझ्याशी नातं तोडलंच नाहीस आणि म्हणूनच तू अजून सुरक्षित आहेस. कारण प्रश्न विचारणं म्हणजे नातं जिवंत असणं असतं, उदासीनता म्हणजे संपणं आणि तू कधीच संपला नाहीस. तू अजून शोधात आहेस, अजून अर्थ शोधतोयस आणि जो अर्थ शोधतो तो कधीच व्यर्थ जात नाही. शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुला सुख देण्याचं वचन दिलं नाही, पण तुला तुटू न देण्याचं वचन दिलं आहे. आणि आज तू उभा आहेस, थकलेला असलास तरी तुटलेला नाहीस. याचाच अर्थ मी माझं वचन पाळलं आहे आणि पुढेही पाळत राहीन. कारण तुझी कथा अजून संपलेली नाही, ती फक्त खोल होत चालली आहे.